चला तर मंडळी, उद्यासाठी ही टम्म फुगलेली गुळपोळी बनवण्यासाठी एक वाटीभर गावठी तीळ छान खमंग भाजून एका ताटात काढायचे। सारख्या वाटीने अर्धी वाटी शेंगदाणे सुद्धा छान भाजून गार करून साल काढायचे। पाव वाटी किंवा 2 चमचे बेसन पीठही छान भाजून गार करायचं। तीळ शेंगदाणे सुरुवातीला मिक्सरला बारीक वाटून घ्यायचे, एका मिक्सिंग बोलमध्ये काढायचे। सारख्या वाटीने 1 वाटी बारीक चिरलेला गूळ मिक्स करायचा आणि परत एकदा मिक्सरला अर्धा चमचा वेलची पूड घालून हे मिश्रण वाटून घ्यायचं। मिक्सिंग बोलमध्ये काढायचं, भाजलेलं बेसन घालून एकजीव करायचं आणि सारण तयार आहे। हवं तर एकदा मिक्सरला परत फिरवायचं म्हणजे बेसन सुद्धा एकसारखं मिक्स होतं। 1.5 वाटी गव्हाचं पीठ, चवीनुसार मीठ, 1 चमचा साधं कच्चं तेल, पाणी घालून छान कणिक मळून 10 मिनिटं मुरण्यासाठी ठेवायची। त्यानंतर पुरणपोळीचा गोळा करतो अगदी तसाच करायचा। सारण भरायचं, व्यवस्थित बंद करायचं, हलक्या हाताने गुळपोळी लाटायची, मध्यम आचेवर तेल तूप लावून भाजून घ्यायची। परफेक्ट टम्म फुगलेली गुळपोळी तयार आहे। डिटेल भरपूर टिप्स सोबत रेसिपी चॅनलवर आहे। चॅनलच्या नावाखाली छोटा त्रिकोण आहे, तिथे टच करा आणि ही गुळपोळीची रेसिपी नक्की बघा।